शिंदे राजघराण्याची कुलपरंपरा जपली. केंद्रीय मंत्री महाराजा श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे श्री ज्योतिबा देवाच्या चरणी नतमस्तक. ग्वाल्हेरच्या शिंदे राजवंशाचे कुलदैवत, आस्था, परंपरा आणि कर्तव्यबोधाचे जिवंत प्रतीक असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देव यांच्या दर्शन पूजनाचा मंगल योग केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शनिवारी रात्री उशिरा 9 वाजण्याच्या सुमारास लाभला. मूळचे कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड येथील असलेले आणि ग्वाल्हेरचे महाराजा श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी शिंदे राजघराण्याच्या प्राचीन परंपरेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा मंदिरात विधिवत दर्शन पूजन केले. कनेरखेड येथील माजी सरपंच दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्यासह शिंदे कुटुंबातील प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराजा श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी श्री ज्योतिबा देवाच्या चरणी नतमस्तक होत समस्त क्षेत्रातील नागरिकांसह देशवासियांच्या सुख, समृद्धी, शांती व मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. राजघराण्याच्या परंपरेनुसार कुलदैवताच्या दर्शनाला विशेष महत्त्व असून त्या परंपरेचा सन्मान राखत आजचे पूजन अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने पार पडले. श्री ज्योतिबा मंदिर हे दख्खनमधील श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. शिंदे राजघराण्याची कुलपरंपरा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश या दर्शनातून अधोरेखित झाला. दर्शन पूजनानंतर मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या पवित्र प्रसंगी महाराजा श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जय श्री ज्योतिबा देव असा जयघोष करत देवाच्या कृपेची कामना व्यक्त केली. या दर्शनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. नागपूर येथे डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन. राष्ट्रहितासाठी कटिबद्ध राहण्याचा आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले व आमदार मनोजदादा घोरपडे यांचा संकल्प. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक श्रद्धेय डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार तसेच पूजनीय माधवराव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या पावन स्मृतीस पुष्प अर्पण करून भाजपचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रविवारी सकाळी 10:30 वाजता भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर भोसले म्हणाले की डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्रभक्ती, शिस्त, सामाजिक एकोपा आणि सेवाभाव या मूल्यांची जी भक्कम पायाभरणी केली त्यातूनच लाखो स्वयंसेवक घडले. त्यांच्या विचारातून देशसेवेचे एक व्यापक आणि प्रेरणादायी विचार विश्व निर्माण झाले आहे. हे विचार आजही राष्ट्र उभारणीसाठी दिशादर्शक ठरत असून समाजातील प्रत्येक घटकाला सकारात्मक आणि विधायक कार्यासाठी प्रेरणा देत आहेत. या थोर राष्ट्रपुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करताना राष्ट्रहित, सामाजिक समरसता आणि लोककल्याणाच्या मूल्यांप्रती सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले व आमदार घोरपडे यांनी व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनातून सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही. सरकार सर्वच बाबतीत अपयशी. आमदार शशिकांत शिंदे. नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसल्याची तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. मात्र सरकारकडून केवळ साधक-बाधक आणि गोलमोल उत्तरे देत वेळकाढूपणा करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास नागपूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत अधिवेशनातील कामकाजाचा आढावा घेत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. नंतर सभागृहामध्ये आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली की सभागृहामध्ये जाऊन आम्ही विरोधक म्हणून आक्रमकतेने मुद्दे मांडू. आम्ही तशा प्रकारची आक्रमकता दाखवली. विशेषतः विधान परिषदेमध्ये बरेच अधिकारी चुकीचं काम करत होते, त्यांना आम्ही बळथरपणाने त्यांच्यावर कारवाई करायला लावली. वेगवेगळ्या प्रकारचे आयुध घेऊन आम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु निर्ढावलेलं सरकार आहे. टिबल इंजिन सरकार किती पळतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना पूर्णपणाने भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आणि त्याचबरोबर ज्या आता त्यांनी योजना जाहीर केल्या त्या योजनेमध्ये फक्त व्यावसायिकता होती. कुठेही पैशाचा निधी ती असलेली तुटवडा लक्षात घेता सरकारने फक्त ज्या असलेल्या योजनेच्या माध्यमातून आम्ही काय देणार एवढंच सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आताच्या ह्या अधिवेशनामध्ये फार काही या महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं असं द्योतक नाही. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आताच्या या अधिवेशनामध्ये फक्त आणि फक्त
कोट्या करण्याच्या बाबतीमधली भाषणं ऐकली आम्ही. खरं म्हटलं तर राजकारणामध्ये या असलेल्या अधिवेशनामध्ये जनतेच्या उत्तराची अपेक्षा असते. दुर्दैवाने त्या अपेक्षा नव्हत्या. फक्त राजकीय कुरघोडीच्या फक्त आरोप प्रत्यारोप झाले. त्याचा उल्लेख सचिन भाऊंनी केला. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर फार मोठ्या प्रमाणात आम्ही महत्वाचे विषय घेतले होते. भ्रष्टाचार होता, कायदा सुव्यवस्था होता. अशा प्रकारचा निर्णय घेत असताना सुद्धा मुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे सांगत असतील की गेलेली बेपत्ता झालेली मुलं ही 90% परत आलेली आहेत. तर मला वाटतं की आता या संदर्भामध्ये बोलणं न उचित आहे. कायदा सुव्यवस्थेची धज्जे उडवलेला आहे. सरकारची पाठबळ असल्याशिवाय हे होत नाही. आम्ही पुराव्यासकट काही अधिकाऱ्यांचं सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्यावर एकही वाक्य बोललं गेलं नाही. कोणाच्या आरोपीमधले आरोपी अजून सापडले जात नाही. संतोष देशमुख हत्याकांडातला आरोपी सापडला नाही. उत्तर देताना एवढंच सांगितलं त्याचा शोध सुरू आहे. जर पोलीस यंत्रणेला 1 वर्षापासून आरोपी सापडत नसतील किंवा अशा प्रकारचे खून केलेल्या आरोपींना पोलीस डिपार्टमेंट पाठीशी घालत असेल, त्याला सरकारी आशीर्वाद असेल, ते गंभीर्याची बाब आहे. त्यामुळे सगळीकडे हे सरकार फेल्युअर झालेलं आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा फेल्युअर झाले. फलटण नगरपालिकेची निवडणूक रंगात आमदार रामराजेंचा काळा कोटचा शब्द जनतेला दिला ठाम विश्वास. फलटण नगरपालिका निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून ही निवडणूक विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचाराच्या फेऱ्या दिवसेंदिवस तीव्र होत असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजता झालेल्या एका प्रचार सभेत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणकर जनतेला मोठा दिलासा देणारे वक्तव्य केले. वेळप्रसंगी सामान्य जनतेसाठी काळा कोट घालून कोर्टात उभा राहील, मी सुद्धा वकील आहे, असे स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी जनतेच्या न्यायासाठी थेट लढा देण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणानंतर शहरात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रामराजे स्वतः ऑन फील्ड उतरल्याने निवडणुकीला अधिकच रंगत आली आहे. संवेदनशील मुद्द्यांवर थेट भूमिका घेत रामराजे यांनी प्रचारात आक्रमकता आणली आहे. मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा की मुंडेबाईंचं खरं खोटं पोलीस काढतील काय होतं? तर फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा. महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण घरी असता तुझ्यापर्यंत पोहोचले काय? सगळं घडतंय. तुम्ही जर डोळे दाखव, हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील तर मी वकील काय करायचं? पोलिसाच्या बदल्याची दम घेऊन त्यांना पोलिसांना नागवणे याच्यात काही राजकारण म्हणत नाहीत साहेब. आणि हे सगळं झालं 19ला देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, संजीव राजे, अनिल राजे आणि मी आणि ते जयकुमार गोरे साहेब असताचे मंत्री आणि हे माजी खासदार एकत्र बसून 24ची इलेक्शन एकत्र करायची का? मी तेव्हाच विचारलं. तेव्हाही देवेंद्र साहेब म्हणले रामराजे मी थांबवलं. अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे? साक्षात आत्ताचे मुख्यमंत्री केस पाहायला माझ्या बाजूने होते त्या काळात, म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलं जरी त्यांनी तथाकथित क्लीन चिट दिली असेल, अजूनही कदाचित आले तर ते बोलतील काय बोलायचे, त्यांचे ते हक्क आहेत. परंतु त्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. त्याचं कारण या पद्धतीने मुख्यमंत्री सध्या वागतायत. अख्ख्या भारतात पसरलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या बदनामीचं मूळ कारण सातारा जिल्ह्यात नाही. किन्हीमध्ये अखेर वांगणा उपसा योजनेच्या दुरुस्तीला प्रारंभ. शेतकऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास. कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर पूर्व भागातील भाडळे किन्ही परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
किन्ही गावाजवळ जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करून रविवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनी जुनी झाल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याची माहिती आहे. शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर अवघ्या 24 तासातच शनिवारी सकाळी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले होते. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. सततच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्तर पूर्व कोरेगावमधील कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर करण्यासाठी वसना आणि वांगणा उपसा जलसिंचन योजना राबवण्यात आल्या होत्या. 25 मे 2012 रोजी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. मात्र पहिल्या दिवसापासूनच निकृष्ट दर्जाचे साहित्य, सदोष कामकाज आणि अपुऱ्या देखभालीमुळे ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 13.5 वर्षांचा कालावधी उलटूनही या योजनेतून एकदाही पूर्ण क्षमतेने पाणी मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार गळती, तात्पुरत्या दुरुस्त्या आणि जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष यामुळे उत्तर पूर्व कोरेगावमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान सध्या सुरू असलेली दुरुस्ती ही केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरू नये तर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वांगणा उपसा जलसिंचन योजनेचे त्रयस्थ संस्थेमार्फत फेर ऑडिट करून दोषी अभियंते व संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नियमित विश्वासार्ह पाणी पुरवठा मिळेल अशी ठोस व्यवस्था करावी अशी मागणी वांगणा उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव जगदाळे यांनी केली आहे.